यंदा बिग बॉसच्या घरात जोरदार कल्ला होणार आहे. दरवर्षीप्रमाणे भांडण, राडे, वाद आणि गेम्समुळे प्रेक्षकांचे फुलटू मनोरंजन होणार असले तरी यावेळी लावणीच्या ठुमक्यांवर प्रेक्षक झुलणार आहेत. महाराष्ट्राला वेड लावणारी लोकप्रिय नृत्यांगना बिग बॉस मराठीच्या घरात जाणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची प्रतीक्षा आता संपली आहे. रविवारी 11 जानेवारी रोजी हा नवा कोरा सीझन सुरू होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाचाही सीझन रितेश देशमुख होस्ट करणार आहेत. खेळाची तारीख ठरली असली तरी यंदा बिग बॉसच्या घरात कोण जाणार यावर बरीच चर्चा पाहायला मिळतीये. दरवर्षी एखादी नृत्यांगना बिग बॉसच्या घरात असतेच, पण यावर्षी महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या डान्सिंग क्वीनपैकी एकीचं नाव पक्क झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली. सध्या महाराष्ट्रात 2 नावांची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे गौतमी पाटील आणि राधा पाटील मुंबईकर. या दोघींनी आपल्या अदाकारीने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सोशल मीडियावरही त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत त्या दोघींमध्ये कट्टर स्पर्धा आणि काहीसं शीतयुद्ध असल्याचं राधा मुंबईकर म्हणाली होती. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गौतमी पाटीलला गेल्या पर्वातही विचारलं होतं, पण ती नाही म्हणाली. याही पर्वात तिला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली होती, पण कार्यक्रमातून वेळ नसल्याने तिने याही वर्षी नकार दिला. पण बिग बॉसच्या घरात तिची वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची मात्र पूर्ण शक्यता आहे. आता राधा मुंबईकर पाटील ही डान्सर बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात जाण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राधाचे डान्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. शिवाय ती गौतमीची प्रतिस्पर्धी म्हणूनही ग्रामीण भागात तिची ख्याती आहे. राधाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार यंदा बिग बॉसच्या घरात राधाचा नादखुळा अंदाज पाहायला मिळणार हे नक्की. राधाला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.